आता वळ दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। बुलढाण्याच्या चिखलीमध्ये शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक। सरनाईकांनी तरुणाला रुग्णालयामध्ये जे आहे ते दाखल केलेलं आहे। तरुण कोमात गेल्याची माहिती अद्याप पोलिसात तक्रार दाखल नाही। आमदार सरनाईकांची गाडी पोलिसांकडून ताब्यात। नांदेडच्या लोहा तालुक्यातील रिसनगाव येथे 2 गटात वादानंतर 2 गटात तुंबळ जे आहे ते हाणामारी झालेली आहे। हाणामारीमध्ये 6 जण जखमी झाले। जखमींवरती नांदेडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। वादाचं कारण अस्पष्ट आहे। निलेश घायवळच्या टोळीचे एकाच रात्री 2 गुन्हे आहेत। एकावर गोळीबार तर दुसऱ्यावर कोयत्याने हल्ला झालाय। 15 ते 20 मिनिटांच्या अंतराने 2 गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आले। पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या 3 महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। सर्व पुरुष आरोपींना 29 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी आहे, तर हत्या प्रकरणात 14 आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आले। 2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी NIA सह 7 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस आहे। पुढील सुनावणी 6 आठवड्यांनंतर होणार असून 7 आरोपींचा निर्दोष सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी दरम्यान नोटीस जी आहे ती काढण्यात आली। शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आम्हीही याच मताचे मंत्री नरहरी झिरवळ यांची प्रतिक्रिया। कर्जमाफी न मिळाल्याने शेतकऱ्यांची आत्महत्या होते, हे योग्य नाही असंही केलं वक्तव्य। महादेवी हत्तीनीला नांदी मठामध्ये आणण्यासंदर्भात हाय पॉवर कमिटीकडे अर्ज दाखल। राज्य सरकार, नांदी मठ आणि वंतारा यांनी एकत्रितपणे अर्ज दाखल केला। हाय पॉवर कमिटीचे प्रमुख निवृत्त न्यायाधीश वर्मा यांच्याकडे अर्ज सुपूर्द। धाराशिवमधील उपसरपंच गोविंद वर्गे आत्महत्या प्रकरणात धाराशिवच्या कला केंद्राचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांकडून कायमस्वरूपी रद्द करण्यात आला। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याचे दर 1000 तर चांदीचे दर 3000 घसरले। विना GST सोनं खरेदी करताना प्रतितोळा 1,10,000 रुपये मोजावे लागणार।